राजधानी दिल्लीला हादरवण्याचा जैश ए मोहम्मदचा मोठा कट सुरक्षा यंत्रणांनी उधळून लावलाय। महाराष्ट्र एटीएस आणि दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मुंबईतील कुर्ला आणि ठाण्यातील खडवली परिसरात संयुक्त छापेमारी केली आहे। या कारवाईत 2 संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे। धक्कादायक बाब म्हणजे हे दहशतवादी टॉय कारचा वापर करून स्फोट घडवण्याच्या तयारीत होते आणि त्यांच्याकडून महत्त्वाची कागदपत्र आणि डिजिटल उपकरणेही जप्त करण्यात आली आहेत। मोठी जीवितहानी टळली आहे। या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गणेश कवडे। गणेश, काय सांगाल? टॉय कारद्वारे हा स्फोट घडवण्याचा कट होता जो उधळण्यात आलेला आहे, काय कारवाई करण्यात आली आहे? नक्कीच मुंबई पोलीस आणि दिल्ली पोलीसच्या एटीएस पथकाने ही महत्त्वाची आहे ती कारवाई केलेली पाहायला मिळते, कारण की पोलिसांना या सगळ्या संदर्भामध्ये आहे तो संशय निर्माण झाला होता आणि या सगळ्या संदर्भातली माहिती मिळाली होती आणि त्यानंतर एटीएसने खरं तर ही धाड टाकली आणि यामध्ये 2 जणांना आहे ते ताब्यात घेतलेलं पाहायला मिळतं। एक प्रामुख्याने जो आरोपी आहे त्याला कुर्ल्यातून ताब्यात घेतलेलं पाहायला मिळतं, तर दुसरा आहे त्याला ठाण्यातून ताब्यात घेतलेलं। टॉय ट्रेनच्या माध्यमातून दिल्लीमध्ये हा सगळा अपघात घडवून आणण्याचा हा प्रयत्न होता आणि ह्या सगळ्या दहशतवादी पथकाच्या वतीने आता ह्या सगळ्या संदर्भातली आहे ती तपासणी देखील केली जाते आहे। यामध्ये जे काही उपकरणं वापरलेली आहेत या त्यांच्याकडे जे काही पुरावे आहेत हे सगळे पोलिसांनी ताब्यात घेतलेले। यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का या सगळ्या संदर्भामध्ये पोलिसांकडून शोध मोहीम आहे ती सुरू केलेली पाहायला मिळते। प्रामुख्याने जर बघितलं असेल तर या अगोदर देखील एक दिल्लीमध्ये अशाच पद्धतीचा अपघात आहे हल्ला आहे तो झाला होता आणि त्यानंतर पुन्हा एक असा हल्ला घडवून आणण्याचा प्रयत्न आहे या टोळीकडून केला जात होता, मात्र पोलिसांना एक मोठं यश आले असंच म्हणावं लागणार आहे। नक्कीच धन्यवाद गणेश दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। तर या कारवाईत 2 संशयित